थांब बाळा. घमंडी माणसाला तुझी किंमत नाही तर तुझी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. तुझा घमंड आता त्याला भारी पडणार आहे. तुझ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याला उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग तुला माहीत आहे का? जो तुला किंमत देत नाही, तुला दुर्लक्षित करतो, त्याला त्याची जागा आता दिसणार आहे. बोलून नाही तर करून दाखवायचं आहे बाळा. आज तो तुला दुर्लक्ष करत आहे, उद्या तोच तुझ्या समोर नतमस्तक होणार आहे. विश्वास ठेव बाळा. जीवनात असे अनेक लोक भेटतात जे स्वतःला खूप मोठं समजतात आणि समोरच्याला एकदम क्षुल्लक. विशेषतः ते लोक जे आपल्याला किंमत देत नाहीत, आपल्याकडे दुर्लक्ष करतात, आपल्याला दुर्बळ समजतात. पण लक्षात ठेव, अशा लोकांना शब्दांनी नाही तर आपल्या कृतींनी उत्तर द्यायचं असतं. घमंडी माणसाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याचा अहंकार. तो स्वतःच्या गर्वात इतका बुडालेला असतो की त्याला दुसऱ्याची किंमत कधीच समजत नाही. पण तू त्याच्यासारखं बनू नकोस. तू शांत राहा, तुझं काम करत राहा आणि स्वतःला इतकं मजबूत बनव की समोरच्याचा गर्व आपोआप तुटला गेला पाहिजे. तुझ्यावर जो विश्वास ठेवत नाही तो तुला कमी समजतो, मग त्याला पटवून देण्याची काहीच गरज नाही. तुझं यशच त्याच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असणार आहे. लक्षात ठेव बाळा, यश ओरडत नाही, तो शांतपणे सगळ्यांना दिसत असतं. कधीकधी आपण लगेच प्रतिक्रिया देतो, रागात उत्तर देतो, पण ते चुकीचं. कारण घमंडी माणसाला तुमचा रागच हवा असतो. जेव्हा तुम्ही शांत राहता, त्याला दुर्लक्ष करता, तेव्हा तो आतून कमजोर होतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत कोणीतरी ओळखावी म्हणून जगू नका. तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला घडवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता, तेव्हा जग तुमची किंमत आपोआप ओळखायला लागतं. आज जो तुम्हाला दुर्लक्ष करतोय, तुमच्याकडे पाहत नाही, उद्या तोच तुमच्याकडे पाहून शिकणार. म्हणून थांबू नका, हार मानू नका. तुमचं काम, तुमची मेहनत, तुमची शांत ताकद ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे नेणार आहेत. माझ्या बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. घमंडी माणूस दुसऱ्याला कमी समजणारा कधीच मोठा होत नाही. पण जो नम्रपणे शांत राहतो तोच जिंकतो. आणि बघ, त्याला भगवंताची साथ सुद्धा मिळली जाते. जर तुला विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक तू करू नकोस. कारण आज तुला कळणार आहे की अशा कपटी माणसांना कसं हरवायचं, ते सुद्धा एक शब्दही न बोलता. कारण ते तुम्हाला कमी समजतात, तुमच्या अस्तित्वाला काहीच किंमत देत नाही आणि तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा. तो तुम्हाला नाही तर स्वतःच्या अहंकाराला मोठं समजतो. तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणार, स्वतःला राजा समजणार. पण त्यांचं साम्राज्य कशावर उभं असतं माहीत आहे का? खोट्या गर्वावर आणि इतरांना कमी दाखवण्यावर. लक्षात ठेव, घमंडी माणसाला सर्वात जास्त भीती तुमच्या यशाची नाही तर तुमच्या शांततेची असते. कारण तुमचं शांतताच त्याला वेड लावते. तुमचं उत्तर न देणं ही त्याची सर्वात मोठी हार आहे. आणि तो वाटच बघून राहील. तुम्ही चिडाल, प्रतिक्रिया द्याल, भांडाल, काहीतरी रिॲक्ट व्हाल. पण जेव्हा तुम्ही त्याला काहीच रिस्पॉन्स देणार नाहीत, तेव्हा त्याचा अहंकार आतून तुटायला लागेल. आणि एक दिवशी, ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर उभे असता, तेव्हा तीच व्यक्ती जी तुम्हाला कधीच किंमत देत नव्हती, ती तुमच्याकडे पाहून तोंडावर हात ठेवेल. आणि मग त्याला कळेल की ज्याला तो कमी समजत होता, तोच त्याच्यापेक्षा खूप मोठा निघाला.
कुणालाही स्वतःची किंमत सिद्ध करायची नाही. स्वतःला इतकं मजबूत बनवायचं की हे कपटी नातेवाईक, हे धूर्त आणि घमेंडी माणसं, त्यांना कधीच आपण किंमत द्यायची नाही. सर्व वेळ आपल्या आयुष्यावर घालवायचा, कारण शेवटी घमेंड हरतो आणि नेहमी शांतता जिंकते. म्हणून भगवंतावरती विश्वास ठेवायचा आणि आपलं काम आपण करत राहायचं. नातेवाईक असो किंवा घमेंडी माणूस, ह्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हीच आपली सर्वात मोठी विजय आहे. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर, व्हिडिओला लाईक कर. माझ्या बाळा, बघ, काहीही झालं तरी भगवंतावरती जो विश्वास ठेवतो त्याला भगवंत कधीच एकटा सोडत नाही. फक्त आपण शांत राहायला पाहिजे. भगवंतावर विश्वास ठेव, कारण जे काही घडतंय त्यामागे एक कारण आहे. योग्य वेळ आल्यावर नक्कीच न्याय मिळणार. नातेवाईक असो, घमेंडी माणूस असो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही कमजोरी नाही, तर आपली मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला मजबूत बनवता, जेव्हा तुम्ही स्वतः मेहनत करता, तेव्हा तुमचं यश तुम्हाला बोलायला लागतं. आणि पहा, आजपासून एक निर्णय घ्या. कुणाचं वाईट बोलणं मनावर घ्यायचं नाही. मग तो नातेवाईक असो किंवा घमेंडी व्यक्ती, त्याला इग्नोर करायचं, दुर्लक्ष करायचं. कारण शेवटी भगवंतावर विश्वास ठेवणारा, स्वतःचं काम प्रामाणिक करणारा कधीच हार मानत नाही. जर विश्वास असेल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. माझ्या बाळा, कधीकधी आयुष्यात असे लोक आपल्याला मुद्दाम दुर्लक्ष करतात, आपण कितीही चांगलं केलं तरीही. पण यांना त्यांची लायकी आपण बोलून दाखवायची नाही, तर आपल्या कृतीतून दाखवायची. कारण खरं जिंकणं हे त्यांना दुर्लक्ष करणं आहे, त्यांच्याकडे परत वळूनही न पाहणं आहे. स्वतःला सुधारा. स्वतः इतके मोठे व्हा की हेच लोक आपली ओळख 4 माणसात सांगत फिरले पाहिजे. त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवायची नाही. तुमची मेहनत, तुमचं मन, तुमची सहनशीलता सर्व काही भगवंत पाहत असतो. तुम्ही काही बोलला नाहीत तरी तुमच्यासाठी वेळ बोलणार आहे. आणि जो स्वतःला अति शहाणा समजतो त्याचा गर्व कधीही हारतो. म्हणून शांत राहा, भगवंतावर विश्वास ठेवा. लोकांसाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करा. तुम्ही कुठेच कमी पडणार नाहीत. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमच्या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असणार. विश्वास असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा.